या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता KMC कॉम्प्लेक्स, कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात एका शेतकऱ्याने अतिपावसामुळे पिकांचे नुकसान आणि कर्जाच्या ओझ्याखाली टोकाचा निर्णय घेतल्याची घटना समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात राहणारे 42 वर्षीय शेतकरी सोमलिंग गुरुसिद्ध हिरोळे यांनी आज राहत्या घरी आयुष्य संपवले। मिळालेल्या माहितीनुसार यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेली। पिके कुजल्याने आर्थिक संकट कोसळले। मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेला कर्ज फेडण्यासाठी प्रश्न सोमलिंग यांना सतावत होता। या तणावातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला। सोमलिंग हे गावात शांत आणि लोकप्रिय व्यक्ती म्हणून ओळखले जायचे। ते नेहमी प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांशी बोलत। त्यांच्या अकाली निधनाने गावकरी आणि परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिकांनी याबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे। नागनाथ महादेव रामपुरे धोत्री येथील सामाजिक कार्यकर्ता आहे। आज आमच्या गावात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। धोत्री येथील शेतकरी सोमनाथ गुरुसिद्ध हिरोळे यांनी राहत्या घरी दुपारी 2 वाजता आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण म्हणजे त्यांनी शेतात नुकसान भरपूर झालेलं आहे। त्या शेतात परवा पण पाऊस भरपूर झाल्यामुळे शेतात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जे बाहेरून काही पैसे त्यांनी घेतलेले होते, त्यासाठी त्यांनी त्या चिंताग्रस्त अवस्थेत होता 8 दिवस झालं। मग आज दुपारी घरी कोण नसताना आत्महत्या केलेली आहे। आम्हाला एवढंच विनंती की शासनाला की त्यांना शासनाचं मदत मिळावी ही आमच्या धोत्रीकरांची अपेक्षा आहे। त्यांच्या पश्चात कोण कोण आहेत? त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, छोटे कुटुंब आहे। रोज मोलमजूर करून त्यांनी जीवन जगत होता। गावातील सर्वात अति शांत माणूस म्हणून त्याला ओळखले जात होते। कोणाची काम असताना त्याने कोणाची काम नाही असं शब्द त्याच्या तोंडात येत नव्हतं। असलं एक प्रिय व्यक्ती गावात आज मुकलेला आहे गाव धोत्रीकर। किती वाजता घडली ही घटना? दुपारी 2 वाजता घडलेली आहे। आपल्याला कसं माहिती मिळाली? आपल्याला त्यांचा पोरगा ITI आहे सोलापूरवर। दुपारी 2 वाजता त्यांनी घरी जाते ITI सुटल्यावर। घरी गेल्यावर लाईट गेली ते घरी। त्यांनी जेवताना अचानक लाईट आलं। आतल्या खोलीत त्यांनी वापरून बघितल्यावर त्यांना दिसलं अचानक त्याला धक्का बसला। त्यांनी आवाज केला, गल्लीतले सर्व लोक गोळा झाले। तातडीने त्यांना गावातील सर्व आमचे मित्र परिवारांनी त्यांना तातडीने शिवीला आणून सोडले। काय चिठ्ठी वगैरे सापडली? काय तसले काय हे नाही। त्यांचं शिक्षण पण कमी होतं, फक्त त्यांनी शेतीच करत होतं। असं कुठल्या भानगडी त्यांनी पडत नव्हतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an